मुलं दूर गेली म्हणून आयुष्य थांबत नाही. कधी कधी स्वतःची सोबत स्वतःला नव्याने जगायला शिकवते. लक्षात ठेवा, मुलं मोठी होतात, आपापल्या संसारात रमून जातात. कधी माहिती आहे तुम्हाला, कधी कधी शिक्षणासाठी, कधी त्यांच्या नोकरीसाठी, तर कधी आपल्या स्वप्नांसाठी ती घरापासून दूर जातात. हे सगळ्यांना आजकाल माहिती आहे. आई वडिलांनी मात्र आयुष्यभर त्यांच्यासाठी धावपळ केलेली असते आणि खूप त्यांच्यासाठी कष्ट घेतलेले असतात. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी, गरजा पूर्ण करताना बिचारे स्वतःच्या इच्छासुद्धा मागे पडतात. पण हे मुलांना कळत नाही बिलकुल, आणि आई वडिलांच्याही लक्षात येत नाही. पण एक दिवस असं घर एकदम शांत होऊन जातं, कारण मुलं बाहेर जातात, मुलांची ती लगबग थांबते आणि उरतं तिथं फक्त शांत घर आणि आठवणी. मग काय करायचं? आपण पुढत बसायचं मुलं आपल्याजवळ नाहीत म्हणून? दुःखी होऊन आयुष्य जगायचं का थांबवायचं? काय करायचं? नाही ना. मग स्वतःची सोबत स्वतःला द्यायला शिकायचं. आपल्या आवडी जपायच्या, स्वतःसाठी वेळ काढायचा, स्वतःचे मनापासूनचे छंद जोपासायचे, मनापासून हसायचं आणि उरलेलं आयुष्य आनंदाने जगायचं. कारण मुलं मुलं आपली असली तरी त्यांचं आयुष्य जे आहे ना, ते त्यांचं आहे आणि आपलं आयुष्यही आपलंच आहे. मग मुलांची वाट बघण्यात बसण्यात काय अर्थ आहे? मुलांची वाट पाहत आयुष्य संपवण्यापेक्षा त्यांच्या आनंदात आपण आनंदी राहूया आणि स्वतःच्याही आनंदाचा शोध घेऊया. एकटं असणं आणि एकटेपणामध्ये जगणं यात खूप फरक आहे. कधी परिस्थिती आहे ना आपल्याला एकटं ठेवते, पण मनाने आपण आनंदी राहायचं ठरवलं ना, तर ती एकच खंत आणि ती एकांताची वेळ स्वतःला ओळखण्याची सुंदर संधी बनते. आयुष्याच्या या टप्प्यावर कोणीतरी आपल्याला साथ देईल याची वाट पाहू नका. स्वतःची सर्वात चांगली सोबत स्वतःच बना. लक्षात ठेवा. आणि स्वतःचं तुमचं आयुष्य सुंदर आणि खूप छान बनवा. कारण हे शेवटचे दिवस असतात, त्यामुळे हे तुम्ही भरभरून जगावेत असं मला वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून व्हिडिओला लाईक आणि भरभरून कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. मी नेहमी सांगते, तुमच्या कमेंट्स मला कमी आल्या की मला समजत नाही की माझे विचार तुम्हाला पटतायत की नाही. त्यासाठी मला एक कमेंट प्लीज करत जा. चला, पुन्हा भेटूया एका चांगल्या व्हिडिओसोबत.